शब्द बोललो नाही आणखी आता बावनकुळे केल्यावर सुरू झाला आमचं. आणि मग हे मराठ्यांचं त्यांचं झालेलं प्रेम तोडायचं का कमी खोटं करायचं उगाच उगं बरंच मी म्हणतोय मला राजकारणाची नाही देणे घेणं बार बार राजकारणाचा विषय मला म्हणतोय मला काय आहे, याच्यात आता एकूण आपण जे 2-3 विषय सांगितले ना, खाली अधिकाऱ्यांच्याकडनं काम चुकार ढकलाढकली. तुम्ही काय करा या 58 लाखाचे 28 ऑगस्टच्या आत आम्हाला प्रमाणपत्र द्या क्लिअर कट संपून टाका विषय 4 प्रमाणपत्राचे आमच्या त्या व्हॅलिडिटी देऊन टाका. नाही ते चारचा विषय तुम्ही हैदराबाद गॅजेटनुसार त्यांचा फोन ठेवलं त्यांना सांगायला लागेल एक तर ते उपसमितीचे अध्यक्ष ती आहे. 2026 आणि ते कमी करून आणते तुम्ही जास्त करून आणायचं तर कमी करून आणायचं तुम्ही 60 कोटी लाख आणायला पाहिजे होते. मला लगेच चांगलं फोन करून दाखवून द्यायला पाहिजे. तुम्ही ना 58 लाखांच्या नोंदी 28 ऑगस्टच्या आत देऊन टाका. ते 4 देऊन टाका आमच्या व्हॅलिडिटी त्या रद्द केल्या त्या खोट्या असेल तर फाडून टाका म्हणून तुम्ही त्या देऊन टाका. हैदराबाद गॅजेटनुसार तुम्ही जी आर काढला तर कसे प्रमाणपत्र देणार आहेत आणि व्हॅलिडिटी कशा देणार आहेत हे आम्हाला सोप्या भाषेत अधिकाऱ्यांना सांगा. आम्हाला सुद्धा ते सरळ म्हणतात तुम्ही एसओपी काढली ह्या एसओपीत होत नाही. आम्हाला तुमचा फोन लागला की त्यांची लागत ती इंडिकेटर आम्हाला ते येणार रिझल्ट आणि तुम्ही जे अर्थ दिलाय असं काय व्हायला पाहिजे जे कमिशनर फोन एक बी नाही म्हणतो तर एक बी एक स्वीकारला नाही त्याने 3 महिन्यात एक अर्ज कोणी स्वीकारले नाही अर्ज अधिकारी घेतच नाहीत. नाही माझी विनंती काय मी मागे म्हटलं ना असे जे कोणी अर्ज दिल्यानंतर नकार देतात घेत साहेब नाही. साहेब आपली आजची बैठक याच्यासाठी आहे. तुम्ही याच्यासाठीच तुमचं व्याप सोडून आलात राज्यातला की तुम्ही जर गॅजेटनुसार तुम्हाला जर थांबा रे तुम्हाला जर स्वातंत्र्यपूर्व काळातला जर दस्तावेज मान्य आहे जर मान्य आहे तर तुम्ही अधिकाऱ्यांना ओबीसी प्रमाणे का सांगत नाहीत आम्ही जे आर काढलं 50-12 घराने कशामुळं. बरं तुम्हाला व्हॅलिडिटी द्यायचा प्रॉब्लेम आहे. आमचं म्हणणं असं आहे तुम्ही व्हॅलिडिटी कशी देणार दिलं प्रमाणपत्र समजा आता दिलं कशी देणार माहित नाही तुम्हाला ना अधिकाऱ्याला पण हे रिअल आहे. त्याच्यापेक्षा तुम्ही असं सांगा ना की तुम्ही गाव समिती घेतली ना तुम्ही जर नातं जोडलंय विखेचं दुसऱ्या रक्ताचं नातं जोडलंय जर जोडलंय तुम्ही गाव समितीने जर अहवाल दिला हा विखे रक्ताच्या नातेवाईक तर तू व्हॅलिडिटी देतच कस काय नाही. तो म्हणतो आम्हाला हे नाही जमत ना असं वंशावळाचा कायदा नाही ना सांगत असा आम्हाला व्हॅलिडिटीचा कायदा नाही ना सांगत. मग कोणचा कायदा आहे तो सांगा ना त्यांना का नसतं मग सरळ सांगून टाका आम्हाला स्वातंत्र्यपूर्व काळातला सरकारी दस्तावेज मान्य नाही आणि मागायचं तरी बंद करतो. नाही तसं नाही होणार मग आता आपण जवळजवळ 3,500 लोकांना दाखले दिले जातात. आता त्यामध्ये जिथं नाकारले हॅलो नाही ही गपलत तुम्ही 29 ऑगस्टच्या आत काही ठेवू नका. एसओपी आपण जाहीर केले आहेत आपण कलेक्टरला आणि सगळ्यांना पण त्याचा आय डोंट थिंक इट इज सिरियसली फॉलो इंग्लिश फॉलो होतं तुम्हाला हा मला ते इंग्लिश सांगली मी लागत नाही आणि मग अधिकाऱ्याला ते क्षण येतंय मग त्या अधिकाऱ्याला त्यामुळे काय झालंय की आम्ही आता जरा इकडं जरगे पाटील साहेबांकडे आलो आम्ही सगळे इश्यू इज की त्याच्यात त्यांनी अर्ज केल्यानंतर जनशोध समितीचा शिफारस केल्यानंतरही एसडीएम ते नाकारतात आणि अधिकारी कोणालाच घेत नाही साहेब. जात पडताळणी समितीचा तो स्वीकार एक बी गाव समिती ऍक्टिव्ह नाही. एक पण माझं म्हणणं काय आहे की आता 29 तारखेपासूनचं आंदोलन करलंय पण नेक्स्ट 2-3 डेज माझी काय विनंती होती की तुम्ही त्या प्रत्येक कलेक्टर स्तरावरून त्यांनी त्यांच्या खरं पचायचं लय अवघड आहे. मध्ये काय कार्यवाही केली किती दाखले वाय फॉर्म अर्ज काय येत नाही. एक तर लोकांना जर असं भावना असेल की अर्ज कोणा फायदा नाही कारण 2 लोकांनी त्यांनी पाहिलं असेल अर्ज कोण फायदा नाही तर मग आणखी गावातील 100 लोक कार्य करणार नाही ना त्यांनी तरी जो जे काही लॉजिकच असेल अर्ज करण्यामध्ये आपण काय म्हणतो अर्ज येत नाही पण अर्ज न येण्याच्या पाठीमागची कारण अशी असेल ना की आपलं नाकर्तेपणा आहे आपल्याला अधिकारी खाली पातळीवर माइंड आपलं करत नाही ते जस्ट ते डिन वॉन्ट टू गो म्हणजे काही अडचणी प्रत्येकाला त्यांना लावून घ्यायचं आहे थोडक्यामध्ये. तर मला आता टुडे इज मंडे तर मला तुम्ही मंगळवार बुधवार गुरुवारपर्यंत याचा विषय पूर्ण करा. 26ला 26 तारखेला जमलं तुम्ही परत संभाजीनगर 26-27ला परत येतो पाहिजे 27 अधिकारी सोबत पाहिजे. काय करा तुम्ही सगळ्या प्रांतांना बोलून घ्या काय होतंय तुम्हाला काय प्रॉब्लेम आहेत ना हे तुम्हाला त्यांना तोंडावर विचारता येईल. आम्हाला सांगा काय दुरुस्त करायचं माझे डेप्युटी सीएम आहे धोनीला व्हॅलिडिटीला काय दुरुस्त करायच्या एसओपीत काय दुरुस्त करायच्या तुम्ही अधिकारी सोबत आणा. येईल मी 7 वाजेपर्यंत आपण पासून त्याप्रमाणे मग आपण डिस्कस आहे ना
दाखले देणारे प्रांताधिकारी त्यांना बोलवतो 3-4 दिवसांमध्ये. संभाजीनगरला प्रांत काय करा तुम्ही प्रांत